मस्तपैकी त्याला सोलून गेलून घेतो की आता ह्या ज्या डीपीवर आपलं काम चालू होतं नाही तर बघू शकता तुम्ही आमची डीपी इथं चालू आहे आपलं. त्यामुळे मित्रांनो आपण आता सकाळी सकाळी इथं उठून आपल्या नेटमध्ये आलेलो तुम्ही बघू शकता की आपल्या टमाट्याचा जो प्लॉट येतो आता भरपूर भारी दिसून राहिलेला आहे. तर मग मित्रांनो आता आपल्याला आज करायचं काय मित्रांनो, आज भरपूर कामं आहेत. तर मग आता काय काय करायचं काय काय नाही हे तर आपण आता इथं बघणारच आहोत. पण मग त्याच्या आधी आपल्याला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का ही जे टमाट्याचं स्टेकिंग आहे हे सगळ्यात आधी करणं आहे. पण मित्रांनो याला तार आहे हे बघू शकता तुम्ही, हा तार आहे ते नायलॉन आहे. तर चला मग मित्रांनो करूया आपल्या कामाला सुरुवात. बघूया की काय काय होतं. तर त्याच्या आधी आपण जाऊया आता त्या नेटमध्ये दुसऱ्या त्याच्यात टाकायचं आपल्याला पाणी. ते रोप लावून झालेलं आहे मित्रांनो, त्याच्यात आता पाणी गिनी टाकून घेऊया जेणेकरून ते लवकर उगन. चला मग भेटूया पलीकडच्या नेटमध्ये. तर मग मित्रांनो आपण आले आता नेटमध्ये बाहेरून आता आपल्याला करायचं काय माहिती काय, हे नेटमध्ये जायचं आहे आणि आपल्याला टाकायचं त्या याला पाणी. तर जे पाणी टाकायचं आहे आपल्याला ते बघूया तुम्ही. हे तर पाणी घेणे आणलेलं आहे मी तिकडून आपण आलो आहे मित्रांनो. इथं पाणी आपलं ठोयल बॅलर गेलं ठोयले. तर चला मग जाऊया नीटमध्ये आणि टाकूया पटपट याला पाणी आणि जाऊया घराकडे पटकन. निघणे टाकून ओके केलेलं आहे. आता चालू मित्रांनो पलीकडे. तिकडं आपल्याला काय करायचं ते बघूया. आता आपल्या गाडीजवळ आलेलो आहे आणि इथून आता जायचं आपल्याला आपल्या घराकडे जायचं आहे. तर तिथं जाऊन बघूया की जेवण गिवण करून लवकर वापस येऊ, कारण की आपल्याला इथं लई मोठं काम पडेल आहे मित्रांनो आपलं. तर चला मग भेटूया डायरेक्ट. आता झालेली आहे आणि आपल्याला करायचं आहे. आता जेवण गिवण करू बघूया की आज जेवायला काय इंटरेस्टिंग येतं. तर चला मग भेटूया डायरेक्ट जेवण करायचं टायमाला. आता इथं आपल्याजवळ भाजी आहे, ही वांग्याची भाजी आहे, ही चपाती, बस एवढंच आहे. तर चला मग पटपट जेवण करून घेऊया. आपण चालू आता शेतामध्ये डबल वापस. आज खूप उशीर झाला आहे मित्रांनो. माझ्या बापाचा बूट बघू शकता किती फाटलेला आहे. तर चला मग भेटूया डायरेक्ट आता शेतात गेल्यावर. ही आहे आपली गाडी. तर मग मित्रांनो आता आपण आपल्या शेतामध्ये चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता की आता ह्यो जो रस्ता आहे मित्रांनो, हा शेतात अशाच रस्ते असते. तर हे आमच्या शेतात जायला मग रस्ता नाही आहे. तुम्ही चौकडे बघू शकता. इथं लांब लांब जर बघितलं मित्रांनो तर शेतात जायसाठी लगेच रस्ता नाही आहे. आणि पुढच्या वर्षी तर हे काका म्हणतात की कुंपण करायचं आहे आपल्याला. चौकून हे कुंपण करून घेणार आहे. मग ह्योच रस्ता आहे मित्रांनो. म्हणून ट्रॅक्टर गिफ्टर जर का आणायचं असलं तर नंतर मग इकडं डायरेक्ट रस्ता नाही आहे. तिकडचा डायरेक्ट रस्ता बंद. आणि हे जे वावर आहे मित्रांनो, हे जर एखाद्या माणसानं जर विकत घेतलं समजा तर हे डायरेक्ट इथून कुंपण होईल. आणि मग इकडं जायचं आपला रस्ताच बंद होऊन जातो. इकडं पडाडा आहे मित्रांनो, इकडं बी शेत आहे. तर मग ते डायरेक्ट ते दिसते तुम्हाला, ते झाडं झुडपं इथलचे हे तिथून डायरेक्ट कुंपण होईन आहे. आणि इकडे बघू शकता की हे सगळं कुंपण होईल. तर मग इकडं येणार आपलं बंदच होऊन जाणार आहे. तर त्याच्यामुळं मग मित्रांनो इकडे रस्ता नाही आहे. इकडे फक्त 4-5 लोकांना अडचणी फक्त रस्त्याची, कारण की हे जो रस्ता आहे म्हणजे हे जे वावर आहे ह्याच वावरातून आम्हाला रस्ता दिल्यात येत. पण हे जर वावर समजा एखाद्याने विकत जर घेतलं समजा तर तो पूर्ण कुंपण करून टाकत नाही, तर वावरातून येऊ देणार नाही आहे. असे काही काही गोष्टी चालूच राहतात मित्रांनो, अडचणी. तुम्ही बघू शकता की आता आपले जे शेत आहे ह्या शेताला कुणाच रस्ता नाही आहे. आणि सांगायचं म्हणजे की आता हे वावर दिसतं मला आपल्याला, हे खूप मोठं तर नाही आहे, फार कमी आहे. तुम्ही बघू शकता की याला रस्ता कुठूनच नाही आहे. इकडं जायला वेले इकडे एक रस्ता होता मित्रांनो, तो डायरेक्ट बंद झालेला आहे. पहिल्यानं आम्ही पुण्याचा आहे, तो डायरेक्ट बंद झाला. तर भेव वाटतं मित्रांनो कधी कधी की आपल्या शेताचा जर रस्ता डायरेक्ट बंद झाला तर मग काय करणार आहे आपण. कधी कधी भेन लागत असते. काही काही गोष्टी आहे ना माणसासंग अशा होत असतात की विचार पण करू शकत नाही माणूस त्या गोष्टीचा. तर चला मग बघूया की आपल्याला आता शेतामध्ये काय काम आहे काय नाही. तर आपण आता घरी गेलतो. कशाला गेलो मला काय कंटाळा आलता कोण घरी जायचं आज. तर मित्रांनो आपण आता सिरीज आहे 90 दिवसाची, 90 दिवस मित्रांनो डायरेक्ट आपल्याला घरात जायचंच नाही आहे. आता आपण शेतातच राहणार आहे. काय जे काम आहे तर आपलं इथूनच जायचं कुठं बी आणि ते करायचं आणि इथंच राहायचं. इथून कुठं जायचंच नाही आहे असं मी एक चॅलेंज ॲक्सेप्ट करतो. तर चला मग बघूया की काय काय होतं या 90 दिवसात. आपल्या संग 3 महिन्याचं चॅलेंज मित्रांनो. तर चला मग करूया सुरुवात. आपलं इथं चालू आहे आपलं स्टेकिंग. तुम्ही ते स्टेकिंग तर झालेली आहे आपली बघू शकता. हा तार मी आता नेमकाच वाढलेला आहे. आणि जो तार आहे मित्रांनो ह्यो त्या नायलॉन बॅगचा हे बघू शकता की इथे स्टेबल आहे आणि चांगला परफेक्टली इथं बसलेला आहे. तर मग मित्रांनो तुम्ही थोडा खर्च वाचवायला जर गेले तर तुम्हाला चांगली स्टेकिंग आणि चांगलं हे पण होऊ शकते, कारण की दिसायला पण चांगलं दिसतंय. ते बघ ते कसं दिसतंय तर ते पण चांगलं आहे मित्रांनो. पण कसं आहे माहिती आहे का की आता मी जे हे बांधू राहिलो समजा, तर काही काही लोक म्हणतात की हे उन्हानं लवकर खराब होतं आहे आणि जी सुतळी असते ती जास्त टिकते. तर आपण बघूया मित्रांनो की हे जे आपण बांधलं आहे आता तर हे जास्त टिकते का याच्यापेक्षा आपल्याला सुतळी घेणं पुरत होती ते पण आपण बघूया. की काही लोकांचे बांधले
त्याचं पाहून आणि आपलं पाहून आपल्याला समजेन की एवढं वर्ष आपलं काय होते. मग आपण आता पुढच्या वर्षीपासून हेच चालू ठेवू. तर चला मग मित्रांनो, मी एकदा याला पटापट बांधून घेतो. तुम्ही बघू शकता की आता मग आपलं बांधणं इकडे चालू झालेलं आहे. स्टेकिंग करायला भरपूर टाईम लागला मित्रांनो मला, त्याच्यापेक्षा जरा अवघड गेलं आहे. तर चला मग मी एकदा हे पटापट घेतो बांधून आणि मग बघूया की काय काय आपल्या समजायचे प्रॉब्लेम हे आपल्याला फेस करायला लागतात तर रिअलमध्ये. नाही तर बघू शकता तुम्ही आमची डीपी ही खराब झालेली आहे. आम्ही इथं आता काय ते काय करायला लागलो, नीट करायला लागलो, वायर जळायला लागलो. बघू शकता की किती परेशानी होती शेतकऱ्याला. बंदी डीपी बघू शकता की डीपी म्हणावी वाटत नाही वाटत. तर तुम्ही बघू शकता की आता ह्या ज्या डीपीवर आपलं काम चालू होतं ते आता मदत कामं सोडे बंद आहे. 12 भानगिडी केल्या तिकडं इकडं आलो आता आम्ही. आता तुम्ही पावसाला जन्म देऊ राहिला पण आम्ही तिकडे काही जाऊ शकत नाही, तकलीफ नाही द्यायची दुसऱ्याला. इथं बघू शकता तुम्ही एक काप इकडं हे बघू शकता, एन्जॉयमेंट चालू येते सगळी. मित्रांनो इथं दगड नाही बरं का. शुभम आता वायर सोलला आहे. आता तो मस्तपैकी त्याला सोलून गेलून घेतो. आणि तुम्ही गहू बघू शकता मित्रांनो, फक्त 2-2च घंटे पाणी चालते काऊन की डीपीवर वायर टिकत नाही जास्त दिवस. इकडे बघू शकता कोणतरी रोहायला डिस्टर्ब करायला लागले. स्वाम्या जायचं का पुण्याला? कायला मारायला जातो, भाड्याला पैसे राहत नाही ते पुण्यात. तुम्ही बघू शकता की इथं आता चालू आहे आमची डीपीचं वायर जोडणं. तो जळाला इथं वर बघू शकतो. दुष्काळात 13वा महिना 14वा चालू झाला आता. दुष्काळ 14वा महिना. हे बघा शुभम काढून राहिला वायर. कापून घ्यायचं. करवतीन कापते डायरेक्ट, मागच्या बारीन करवतीनच कापलो आम्ही ते. तरी तसंच होतं ते. मग नाही मागची ती बंद कोटिंग जाईल याची सगळी. शुभम आता सोमेश दा काप पटपट. आम्ही आता वायर शिल्लाय सोललाय आता त्याला ठोकायला चालवलं तिकडं. इथं ठोकायचं नाही देऊ राहिली. आणि डीपी बघू शकता आमची कशी येतं. सरकारला जरा लक्ष द्यायला हवा इकडं थोडंफार. 2-3 हो सुल्ल मोबाईलवर टाका का म्हणजे दुकानच बंद होऊन जातो. चालू हे वायर सोलाचा कार्यक्रम. चौक जण वायर सोलून राहिलेत. सोम्या हरला होता जरा. सोम्या सोल. ह्यो शुभम. सोम्या येतच नाही एवढं. कोणतं शुभम? दिसला आला का तिकडं गुरुही जांदा लागला रे. डिस्टर्ब नको करू. नाही 5 राव येतो 5. आमदार ए त्याच्यात करंट आहे, हात नको लाव बरं, चिपळून जाशील. आमदार हे ते कडे यावर राहिलं देऊ असं बांधायला. ए चाल रे ते रोयल बेजार नको करू. बाबा त्यांना असं मारायचं. मग शुभम दा काय वाटतं तुम्हाला दा असं केल्यावर? आम्हाला असं केल्यावर आता तुम्ही बघू शकता की लापरराव हिण्याचं तोंड फुटत होतं. बरं झालं थोडक्यात वाचलं. लोकांना समजत गाणे वाजवत येऊ राहिला का रे? माग तू बघता स्वामी बघतो माग. तू वाचशील मारपाटा आम्ही जोडा लागलो. हे गेलं कुठं मायला तू हे बघू शकता हे दोघं सण वायर जोडायला लागली. अरे मराठी इतके फास्ट जमत नाही, हिंदीच लय जमते मस्त. आम्ही ये जोड राहू म्हणणं ते. तो गाईड देख रहे आप की ये दोन लोग ये जोडून राहिले आहेत. मग आता आपण हे जोडून घेऊया पटकन. कट नको रे. हे आता काय म्हणते ते मारायचे धंदे झाले. आता हे डीपी बघू शकता तुम्ही की त्याने जोडू का म्हणा. मित्रांनो हे असं जर हात काढ रे तू. मित्रांनो हे जर का असं लंब जर जोडत काही फायदा म्हणजे नुकसान होऊ शकते का? कोणतं तर तुम्ही बघू शकता की होईल याचं जवळ काम चालू आहे तर आपण डिओ टाकून देऊ. हे इथं डिओ शकतो तुम्ही की आता इथं वर डीपी वर वायर टाकायचा आहे आपल्याला. टाक पडला काळूश आहे हा टाकू राहिला वायर. हे बघू शकता ऊन लय त्रास देऊ राहिलाय. वर पण पाहिले नाही जात. टाकला का पडला गुड लक. आता दुसरा टाकायची तयारी चालू झालेली आहे आमची. हे बघू शकता तुम्ही की मस्त पैकी दुसरा वायर टाकायचा आहे आता. वर घे. आता मस्त झालं गड्या. टाका लागला डिओ.
त्याचं काम गेम सगळं केलेलं आहे. तर आपण चाललं आता घरी वापस. ते बी गेलेत आता तिकडे बघू शकता की ते गेलेत तिकडे. त्याला लंबदान लागते ना त्याच्यामुळे ते गेले. तर मित्रांनो गहू बघू शकता इकडे किती. तर मित्रांनो पाणी कमी असल्यामुळे ना तर इथं फक्त 1-2 घंटेच टप्पा देणं लागतो, कारण की पाणी कमी असल्यामुळे इरिदेबल पाणी येत नाही आहे. तर चला मग आता डायरेक्ट आपण शेतात जाऊन शेतात गेल्यावर बोलूया डायरेक्ट. मित्रांनो आता आपण बोरची मोटर टाकली बंद करून, कारण की आपलं बोरचं पाणी झालं मित्रांनो कमी. आता आपण इरीची मोटर चालू करून राहिलो. कसं बी मित्रांनो 1-2 घंटे कसं बी आपलं चालू देऊ आपण, कारण की अजून दिवस भक्कम राहिलेत. मी नेमकंच तर टमाटे नेमके यांना चालू झालेले आहेत. आता काही लोक म्हणतात तुम्ही लावलं कशाला. वा आमची गरज होती म्हणून लावलं आम्ही. जितकं आथरून असले तितकं पाय पचराव ही पण खोटी नाही मित्रांनो, पण आपण ती खोटी करून दाखवली आहे. कारण की रिस्क घेतल्याशिवाय कार्यक्रम होत नसतो. मागच्या वर्षी पाणी नव्हतं तरी बी मी 2 पिकं काढले, म्हणजे 3 पिकं काढले. तर मग ह्या वर्षी मला बोर आहे मित्रांनो, तर मग मी का काढू नये. रिस्क घेणं फायदा असतो, त्याच्यामुळं मी रिस्क घेतलेला आहे. तर चला मग आपण रिस्क घेऊन जाऊया पुढं. आरामानं का होईना पण थोडं पुढं जाऊया. लोकांचं जर ऐकलं तर लोक घोड्यावर पण बसू देणार नाही आणि पायी बी चालू देणार नाही आहे. मी 2 वर्षाच्या आधी यूट्यूब चॅनल चालू केलं तर मला लोक बोलले, मी बंद करून टाकलं. मी जिथंच आहे, कर्ज झालं आहे माझ्यावर. जर आधी चालू केलं असतं तर मी कुठं निघून गेलो असतो. ते तवाची गोष्ट आहे. तर चला मोटरला आपली चालू झालेली आहे मोटर. तर चला मग गेलं राहू देऊ चालू. आणि आपण जाऊया की आता आपण फक्त 2 बेडवर पाणी लावलेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो मी 2 बेडवर पाणी जर लावलं तर कसं चालतं इथं. आपण चला मग करून दिलेली आहे. तुम्ही बघू शकता की आता आपलं टमाटर आहे जी भरपूर वाढलेला आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता की आता हे बांधणंच झालेलं आहे. तिकडं 2-3 बेड बांधायचे राहिले ते पूर्ण होऊन जातील मित्रांनो. तुम्ही बघू शकता की आता इथं पाणी जे ते बंद करून टाकलेलं आहे, पण इथं फिल्टर पूर्ण क्वाक चालू करून दिले मित्रांनो. आईनं केलं असं नाही, मी 2 बेडलाच पाणी लावलं होतं फक्त, कारण की त्याला जरा अर्जंट पाणी पाहिजेत होतं जरसं. तर इकडे बघू शकता की आता इथं पाणी चालू आहे मित्रांनो. भरपूर सारं पाणी आहे जे चालू आहे. तर चला मग मित्रांनो गॅलरी ते जे आहे ते आपण भरून घेऊया आता बाहेर जाऊन. इथं बघू शकता मी थोडाफार क्वाक चालू करून दिला आहे. याच्यात थोडंफार थंड घे मित्रांनो. रोज 1-2 नाली आपण भिजूया, कारण की आपल्याला पाण्याची कमतरता आहे. त्याच्यामुळं पाणी थोडं जपून वापरणं लागेल. तर चला मग इथं आपला बोर आहे मित्रांनो, नेटाच्या बाहेर आहे. आणि हे आपली नेट बघू शकता की भारी दिसते ना.